आता 100, 101, 102 पुढच्या 3 ओळ्या बघा. चिंतन ध्यान नव्हे काही करणे, अथवा नाही काही बनणे, केवळ सहजची जेव्हा असणे, तवतयाचे उदित होणे. जेव्हा साधे स्थल कालंत, अथवा गवसे की माझा अंत, तेव्हा प्रवेशे तेथे अनंत, जैसा अंधारी उगवे आदित्य. हे बोल नव्हे बोला पुरते, स्वांत अनुभविता साक्षी त्याते. साक्षीत्वी वाहे त्याचे आशीर्वचन, जैसा वायू पसरे सुहास चंदन. जैसा वायू पसरे सुहास चंदन. चिंतन ध्यान म्हणजे प्रत्यक्षात काही करणं नसतं. जेव्हा मीचा अंत होतो, मनाचं अमन होतं, तेव्हा त्या कोऱ्या मनामध्ये जे प्रखर आत्मचैतन्य असतं, ते आत्मचैतन्यच वेगळ्या अर्थाने आपणाला नंतर त्याचं दर्शन, त्याची सत्यता, त्याची जाणीव करून देते. म्हणून मनाचे मनन झाल्यानंतर अशा मनी साधकाच्या हृदयात जे प्रखर चैतन्य प्रखर होते, त्या चैतन्यात जे चैतन्याचं रहस्य उलगडतं, जाणवतं, त्या अनायासे अकळतपणे उलगडणाऱ्या चैतन्याच्या आत्म्याच्या रहस्यालाच चिंतन ध्यान असं म्हणतात. चिंतन ध्यान हे करायचं नसतं. जेव्हा आपलं मन कोरं होतं, तेव्हा त्या कोऱ्या मनामध्ये आत्म्याचं चैतन्य खेळतं आणि आत्मचैतन्याद्वारे आत्म्याचं ज्ञान आपणाला होतं. त्याला चिंतन ध्यान म्हणतात. चिंतन ध्यान हे मुद्दाम करायची कवायत नव्हे, कसरत नव्हे. जेव्हा साधे स्थल कालंत, अथवा गवसे मी माझा अंत, तेव्हा प्रवेशे तेथे अनंत, जैसा अंधारी उभवे आदित्य. अंधार संपला आणि उजेड आला. मी संपला आणि तो आला. या अर्थी मी संपला, त्या अर्थी मीला जाणवणार स्थल काल म्हणजे स्थल म्हणजे इथे तिथे सगळीकडे की जागेचा संदर्भ नष्ट होतो. आणि काल म्हणजे काल आज उद्या, भूतकाळ वर्तमान भविष्य हा काळाचा संबंध नष्ट होतो. अशी अवस्था झाली की अचानक तिथे ते अनंत तत्व आत्मतत्व येते आणि अनंत तत्व त्याचं ज्ञान त्याच्याद्वारेच होतं आणि त्याच्याद्वारे त्याचं ज्ञान खर तर तोच जाणतो. परंतु जेव्हा असा अमनी साधक परत मनावर येतो, तेव्हा त्याला वाटतं अरे मला आत्म्याचं दर्शन झालं, म्हणजे मी माझे पण संपलं की तो म्हणजे प्रत्यक्ष आत्मा. अशा अमनी साधकाच्या हृदयात लखलखित चैतन्य प्रकाशित होतो. त्या प्रकाशातच आत्म्याचं ज्ञान अशा साधकाला होतं. आणि असा जिथे मी माझा संपलेला असतो, तिथे स्थल आणि काळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्लेस अँड टाइम, याला काही वाव नसतो. थोडक्यात म्हणजे मीचा अंत झाला की स्थल कालाचा अंत होतो. मी गेला, स्थल काल गेलं आणि अचानक अंधार गेल्यानंतर सूर्य प्रकटावा, अशा स्थलकाल विरहित नमती साधकाच्या अंतरंगात चैतन्याची शोभा विलसिते. आणि त्या चैतन्याच्या शोभेचं जे त्याला सुस्पष्ट दर्शन होतं, जाणीवेद्वारे दर्शन होतं, तेच दर्शन तो परत एकदा समाधीतून बाहेर आला किंवा अमन अवस्थेतून तो परत एकदा जेव्हा जीवदशेत मनावर येतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि त्यावेळेला जे मला जाणवलं तेच आत्म्याचं दर्शन. पुढे हे बोल नव्हे बोला पुरते, स्वांत अनुभविता साक्षी त्याते. साक्षीत्वी वाहे तयाचे आशीर्वचन, जैसा वायू पसरे सुहास चंदन. हे बोल नव्हे बोला पुरते. नारायण पाटणकरच्या मुखातून हे बोल येतात. हे केवळ बोलण्यापुरते बोल नव्हेत, हे फोल बोल नव्हेत, हे निरर्थक शब्द नव्हेत. लक्षात घ्या, जेव्हा नारायण पाटणकरने त्याचा नारायण आणि पाटणकर हा भाव नष्ट झाला, तो अत्यंत कोरा झाला, अमनी झाला, नमनी झाला, तेव्हा त्याच्या हृदयामध्ये जो जो प्रकाश दिसतो, त्या प्रकाशातून ज्या ज्या जाणीवा येतात, त्या जाणीवा आता त्या नवीन जाणीव आहेत, प्रकाशाच्या जाणीव आहेत, आत्मप्रकाशाच्या जाणीव आहेत. आत्मप्रकाशाच्या जाणीव रूपी, आत्मप्रकाशाच्या जाणीवा रूपी आलेलं ते खरं तर ज्ञान आहे. म्हणून हा जो बोलणारा आहे
तो सांगत आहे तुम्हाला. हे जे बोल आहे हे केवळ बोलापुरते बोल नव्हेत, म्हणजे निरर्थक बोल नव्हेत. हा बोलणारा जेव्हा अबोल झाला, त्या बोलणाऱ्याचा जेव्हा मी नष्ट आला, तेव्हा त्याच्या हृदयामध्ये जो प्रकाश पसरला, त्या प्रकाशातून त्या प्रकाशाचंच जाणीवरूपी ज्ञान त्याच्यामध्ये प्रकट झालं. ते ज्ञान जेव्हा हा अमनी नमनी परत जीवदशेत आला, तेव्हा त्याने ते त्या समाधीतलं समत्वाच्या अधीन असताना, उन्मनी भावात असताना, नमन असताना त्याला झालेलं ज्ञान ते तो आज शब्दामध्ये लिहित आहे. म्हणून कृपा करून हे केवळ बोल आहे, निरर्थक बोल आहे तसे समजू नका. तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेतलात तर तुम्हालाही पटेल की जेव्हा मीचा अंत होतो तेव्हा तो प्रकटतो, आणि मीचा अंत झाला की तो ते प्रकटणे या जाणीवाने, या जाणीव रूपी ज्ञान शलाकाने आपल्याला गावतो. ते जाणीव रूपी ज्ञान शलाका रूपी ज्ञान म्हणजे तत्वम, ते तू आहेस याचं ज्ञान. म्हणून तत्वज्ञान उगवण्यासाठी तत्वम, तत्वज्ञान उगवण्यासाठी ते तू आहेस असं व्हावं लागतं. याचा अर्थ प्रत्येक मीला आपलं मी पण टाकावं लागतं. म्हणून परत एकदा सांगतो, ते बोल नव्हे बोला पुरते स्वांत अनुभविता साक्षी त्याते. नारायण पाठन करणे जेव्हा स्वतः अंत झाला, त्याचा मी संपला, तेव्हा साक्षीत्वात असताना केवळ प्रकाश आणि तो असं साक्षीत्वाचा संबंध असताना त्या साक्षीत्वात त्याला जे जाणवलं ते त्याने मनावस्थेतून मनावर आल्यानंतर, उन्मनी अवस्थेतून जीवदशेत आल्यानंतर हे त्याला जाणवलेलं त्यांनी लिहून काढलेलं आहे आणि पुस्तकाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि परत तुम्हाला करण्यासाठी वरचे वर तो आजच्या प्रमाणे हेच तुम्हाला सांगत आला आहे. म्हणून हे बोल नव्हे बोला पुरते शांत अनुभविता साक्षी त्याते. साक्षी जीव आहे त्याचे आशीर्वचन, जैसा वायू पसरे सुवास चंदन. वाऱ्याबरोबर जसा चंदनाचा सुवास पसरतो तसा साक्षीत्वात तुम्हाला जाता आलं की तुमच्या साक्षीत्वात आत्म्याचा सुगंध तुम्हाला प्राप्त होईल. आणि वाऱ्याबरोबर जसा चंदनाचा सुवास पसरावा तसा तुमच्या साक्षीत्वाचा, तसा तुम्ही साक्षीत्वात असताना तुम्हाला जो आत्मगंध आत्मज्ञान प्राप्त झालं ते तसंच जसं वाऱ्याबरोबर चंदनाचा वास जावा तसा तुम्ही साक्षीत्वात गेल्यानंतर, तुम्ही न मनी अमनी झाल्यानंतर तुमच्यामध्ये तो म्हणजे अंधार गेल्यानंतर आदित्य प्रगट व्हावा, मी गेल्यानंतर आत्मा प्रगट व्हावा, तसा तो तुमच्यामध्ये प्रकट होईल. आणि तुमच्याही वाणीतून तुमच्याही लिखाणातून तुमच्या साक्षीत्वात प्राप्त झालेले आत्मज्ञान तसे प्रवाहित होईल, सर्वांपर्यंत जाईल. जसा चंदनाचा सुवास वाऱ्याबरोबर सर्वांप्रती जातो. सुहाचा अंत साधणारा, ज्याने मीचा अंत साधला, तो मीचा अंत साधल्यानंतर केवळ समोर जे दिसतो आत्मज्ञान त्याचा साक्षी असतो. त्याचं साक्षीत्व सुटलं की तो परत अमनातून मनात येतो. त्याचं साक्षीत्व सुटलं की तो उन्मनीचा मनी होतो. त्याचं साक्षीत्व संपलं की तो शिवातून जीवदशेत परत येतो. आणि शिवदशेत उन्मनी अवस्थेत साक्षीत्वात अमनी अवस्थेत त्याला जे गावलं ते तो तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी लिहितो, वाचतो, पद्य गद्य रूपाने समजावून सांगतो. आणि अशा तऱ्हेने आत्मप्राप्ती झालेला माणूस आत्म्याचं काम जे आहे त्याचं ज्ञान सर्वांप्रती पोचवावं ते पोचवतो. म्हणून आत्मज्ञानी माणसाचा जन्मच आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन आत्म्याचं ज्ञान लोकांना द्यावं यासाठी असतो. हे जर आपल्या लक्षात आलं तर त्यामुळे आपल्या ज्ञानपेशींमध्ये जे परिवर्तन होईल त्याचा जरूर आपण अनुभव घ्या. आणि आपणालाही साक्षीत्वात आपल्यालाही मी नष्ट आल्यानंतर आत्मज्ञान किती सहजासहजी मिळतं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून बाबा हो, ध्यान चिंतन हे काही करायचं नसतं. तेव्हा आपला मी जातो तेव्हा ते अनायसे चालू असतो. धन्यवाद.